दुसरा राजे अध्याय 17 यहुदाचा राजा आहाज याच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी होशे बिन एला हा शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 9 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले, तरी ते त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलांच्या राजा एवढे नव्हते. अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याचवर चढाई करून आला. होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्यास खंडणी दिली. अश्शूरच्या राजास होशेची फितुरी दिसून आली. त्याने मिसर देशाचा राजा सो याजकडे जासूद पाठविले आणि दरवर्षी जी खंडणी तो अश्शूरच्या राजास देत असे ती देण्याचे बंद केले. म्हणून अश्शूरच्या राजाने त्यास पकडून बेड्या घालून कारागृहात ठेविले. मग अश्शूरच्या राजाने सर्व देशावर स्वारी केली आणि शोमरोनास जाऊन तो 3 वर्षे वेढा घालून राहिला. होशेच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन सर केले व इस्रायल लोकास अश्शूर देशी नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरातून वसविले. याचे कारण असे की इस्रायलाचा देव परमेश्वर याने त्यास मिसर देशाचा राजा फारो याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते. तरी त्यांच्या विरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली. आणि ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालविले होते त्यांचे नियम व इस्रायलाच्या राजांनी आचरणात आणलेले नियम यांचे त्यांनी अवलंबन केले होते. तसेच इस्रायल लोकांनी आपला देव परमेश्वर याच्या विरुद्ध अनुचित गोष्टी गुप्तपणे केल्या. पहारेकऱ्यांचे बुरुज असोत की तटबंदीची नगरे असोत, अशा आपल्या सर्व नगरात त्यांनी उच्च स्थाने स्थापिली. त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तिस्तंभ व अशेरा मूर्ती स्थापिल्या. आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्यापुढून घालविली होती त्यांच्याप्रमाणे त्यांनी सगळ्या उच्चस्थानी धूप जाळिला आणि परमेश्वरास संताप येईल अशा प्रकारची वाईट कर्मे केली. परमेश्वराने त्यास मूर्तीची उपासना करू नका असे सांगितले असूनही त्यांनी त्यांची उपासना केली. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे यांच्याद्वारे इस्रायल व यहुदा यास बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजास जे सगळे धर्मशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे यांच्या हाती तुम्हाकडे पाठविले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावे. इतके असूनही ते ऐकत ना. तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर याजवर विश्वास न ठेविता मान ताठ केली त्याप्रमाणे त्यांनी केले. आणि त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यास पढविलेले त्याचे निर्बंध यांचा त्यांनी अवहेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्रांप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यास बजाविले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले. त्यांनी आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या 2 ओतीव मूर्ती तयार केल्या. त्यांनी अशेरा मूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली आणि बाल मूर्तींची उपासना केली. त्यांनी आपले पुत्र व कन्या यांचे अग्नीत होम करून ती अर्पिली. ते शकुन मुहूर्त पाहू लागले व जादूटोणा करू लागले. आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व ज्यामुळे त्यास संताप येतो ते करण्यास त्यांनी आपणास वाहून घेतले. त्यामुळे परमेश्वर इस्रायलावर अति कोपायमान झाला. त्याने त्यास आपल्या दृष्टीआड केले. यहुदाचा वंश खेरीज करून कोणी उरला नाही. यहुदानेही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळिल्या नाहीत. इस्रायलाने जे नियम केले होते त्यांचे त्याने अवलंबन केले. म्हणून परमेश्वराने इस्रायलांच्या सर्व वंशजांचा त्याग करून त्यास पिडिले, त्यास लुटणाऱ्यांच्या हाती दिले व शेवटी त्यास आपल्या दृष्टीसमोरून घालवून दिले. त्याने इस्रायलास दाविदाच्या घराण्यापासून निराळे केले.
तेव्हा लोकांनी नबाट पुत्र यराबाम यास आपला राजा केले. त्या यराबामाने इस्रायलास परमेश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांच्याकडून महापातक करविले. यराबामाने जी पातके केली त्यांचे अनुकरण इस्रायल लोकांनी केले. त्यांनी ती पातके सोडून दिली नाहीत. शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे इस्रायलास आपल्या दृष्टीआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले. तेथेच ते आजवर राहत आहेत. अश्शूराच्या राजाने बाबेल, कुथा, अव्वा, हमात व सफरवाईम या ठिकाणचे लोक आणून इस्रायल लोकांच्या जागी शोमरोनातील नगरातून वसविले. शोमरोन ताब्यात घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले. ते तेथे वस्ती करून राहू लागले तेव्हा ते आरंभी परमेश्वराचे भय बाळगीत नसत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठविले. त्यांनी त्यातल्या कित्येकास मारून टाकले. यामुळे त्यांनी अश्शूरच्या राजाकडे सांगून पाठविले की आपण ज्या लोकांस त्यांच्या देशातून काढून शोमरोनातील नगरात वसविले त्यास या देशाच्या देवाची वहिवाट अवगत नाही. म्हणून त्याने त्यांच्यामध्ये सिंह पाठविले आहेत. त्यांनी त्यातले कित्येक लोक मारून टाकले आहेत, कारण त्यांना या देशाच्या देवाची वहिवाट ठाऊक नाही. मग अश्शूरच्या राजाने आज्ञा केली की जे याजक तुम्ही त्या देशातून धरून आणले आहेत त्यातला एक तिकडे पाठवून द्या. त्याने तेथे जाऊन राहावे आणि त्या देशाच्या देवाची वहिवाट काय आहे ती त्याने लोकांस शिकवावी. जे याजक शोमरोनातून धरून नेले होते त्यातला एक येऊन बेथेल येथे राहिला. परमेश्वराची भीती कशी धरावी हे तो लोकांस शिकवू लागला. तथापि निरनिराळ्या राष्ट्रांच्या लोकांनी आपापल्या मूर्ती बनविल्या आणि ज्या नगरात ते वसले होते त्यात शोमरोनी लोकांनी उच्च स्थाने केली होती. तेथील मंदिरातून त्या ठेविल्या. बाबेलच्या लोकांनी सुक्कोत बनोत, कूथ येथील लोकांनी नेरगल, हमात येथील लोकांनी अशिमा आणि अव्वी येथील लोकांनी निभज व तरताक अशी दैवते बनविली. आणि सफरवी लोकांनी आपल्या मुलांचा सफरव्यांची दैवते अद्रम्मेलेक व अनम्मेलेक यापुढे अग्नीत होम करून ती अर्पिली. ते परमेश्वराचे भय बाळगीत तरी त्यांनी आपल्या सगळ्या लोकातून मनुष्य निवडून त्यास उच्च स्थानांचे याजक केले. ते उच्च स्थानांच्या मंदिरात त्यांच्या प्रित्यर्थ होमहवन करीत. ते परमेश्वराचे भय धरीत खरे, तरी ज्या राष्ट्रातून त्यास आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते आपल्या दैवतांची उपासना करीत. ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर चालत आहेत. ते परमेश्वराचे भय बाळगीत नाहीत. ते आपले स्वतःचे नियम व निर्णय पाळीत नाहीत किंवा परमेश्वराने ज्यास इस्रायल हे नाव दिले त्या याकोबाच्या वंशजास परमेश्वराने विहित केलेले धर्मशास्त्र व आज्ञा याप्रमाणेही चालत नाहीत. परमेश्वराने याकोबाच्या वंशजांशी करार करून त्यास आज्ञा केली होती की तुम्ही अन्य देवांचे भय धरू नका, त्यास नमन करू नका, त्यांची उपासना करू नका व त्यास बली अर्पू नका. तर परमेश्वराने महासामर्थ्याने व हात लांब करून तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले त्याचे भय धरा, त्याची आराधना करा आणि त्यालाच बली अर्पा. आणि जे नियम, निर्णय, धर्मशास्त्र व आज्ञा त्याने तुम्हासाठी लिहून ठेविले आहेत त्या निरंतर पाळा व अन्य देवांचे भय धरू नका. मी तुमच्याशी जो करार केला आहे तो विसरू नका व अन्य देवांचे भय धरू नका. तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा, तोच तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या हातातून सोडविल. तरी ते ऐकत ना. ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे करीत. या प्रकारे ही राष्ट्रे इकडे परमेश्वराचे भय धरीत व तिकडे कोरीव मूर्तींचीही पूजा करीत. त्यांचे पूर्वज करीत त्याप्रमाणेच त्यांचे पुत्रपौत्र आजवर करीत आहेत.